मानवाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. या हृदयाचं आरोग्य नीट उत्तम राहावं म्हणून जगभर 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध आदित्य बिर्ला हॉस्पिटलतर्फे वर्ल्ड हार्ट डे च्या निमित्तानं सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. बघूयात या संदर्भातले हे खास बातमी. हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी तुमचा आहार, विहार आणि व्यायामही तितकाच महत्त्वाचा असतो. या अनुषंगानंच आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या वतीनं जागतिक हार्ट डेच्या पार्श्वभूमीवर सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध ज्येष्ठ डॉक्टरांच्या उपस्थितीत या सायक्लोथॉनला सुरुवात झाली. यावेळी प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर्स, आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे कर्मचारी आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेक जण मोठ्या संख्येनं नागरिक या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाले होते. सायकल चालवल्यानं तुमचं हृदय तर उत्तम राहतच, परंतु आपल्या वसुंधरेचं अर्थात पृथ्वीचं हृदय म्हणजे पर्यावरण देखील उत्तम राहण्यास मदत होते. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी हृदय, व्यायाम, आहार यासंबंधी मार्गदर्शन केलं. 9th of September every year to increase awareness among individuals and communities so that about cardiovascular diseases so that we can take appropriate preventive steps in order to prevent heart attacks. आपल्याला माहित आहे की भारतात दर 40 सेकंडला एक पेशंटला हार्ट अटॅकचा रोगी होतो तो. तर हार्ट अटॅक इज एव्हर इन्क्रीजिंग and we are seeing young people being affected by heart attacks. The theme of this year's World Heart Day is to call heart for action. Action म्हणजे काय? Action म्हणजे आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीज रेग्युलरली करणार, वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग जे काय आवडत असेल ते कमीत कमी अर्धा पाऊण तास रोज केलं पाहिजे. बॅलन्स डाएट ठेवली पाहिजे. स्मोकिंग आणि तंबाखूचं सेवन बंद केलं पाहिजे. दारू बंद केली पाहिजे. वजनावर लक्ष दिलं पाहिजे. वजन कमी केलं पाहिजे. आणि मानसिक ताणतणाव जे आजकाल खूप वाढला आहे ते कमी करण्यासाठी मेडिटेशन, योगा, प्राणायाम हे रेग्युलर बेसिसवर केलं पाहिजे. आपलं हेल्थ चेकअप रेग्युलर करणं फार आवश्यक आहे. त्यासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे चांगला वेलनेसचा प्रोग्राम आहे ज्यात आपण खूप ब्लड टेस्ट करतो. हृदयविषयी आपण 2D एको, स्ट्रेस टेस्ट, CT स्कॅन, एन्जिओग्राफीचे टेस्ट करतो ज्याने आपल्याला हृदयरोग होण्या अगोदरच कळतं की आपलं हृदय किती तंदुरुस्त आहे आणि आपल्याला काय प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेतले पाहिजेत ज्याने आपल्याला हृदयरोग नाही होणार. तर यासाठी आपल्याला आत्तापासून वाटचाल केली पाहिजे. आपण आपल्या हार्टवर लक्ष दिलं की पुढे आपलं आयुष्य सुखपूर्वक व्हावं. वर्ल्ड हार्ट डे निमित्त आपण सगळे आज सेलिब्रेट करत आहोत. हृदय आणि हृदयाची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो की मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ ह्या सगळ्यांमध्ये हार्टची हेल्थ ही सर्वात इम्पॉर्टंट आहे. बिकॉज सडन कार्डियक डेथ जी आपण म्हणतो ती फक्त हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक ह्याच्यामुळे होते. आणि ह्या हार्टला आपल्याला हेल्दी ठेवायचं असेल तर आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी, कार्डियक एक्सरसाइज, सायकलिंग, स्विमिंग, डेली वॉकिंग आणि ब्रिस्क वॉकिंग हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी आपण करणं डेली आणि नियमितपणे करणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या हार्टला पण हेल्दी ठेवू शकतो. आणि जसं आपलं हार्ट हेल्दी राहील त्याच्यामुळं आपली मॉर्टेलिटी म्हणजे आपल्यामध्ये जे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल. त्याच्यामुळं आपण ह्या दिवसाचं फार महत्त्व आहे. आणि फक्त आजच्या दिवस हे एक्सरसाइज करणं हे मॅटर नाही करत, हे रोज करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपण सगळे म्हणतो की आपल्याकडे बेस्ट कार्डिओलॉजिस्ट आहेत हे सगळं. ह्या कार्डिओलॉजिस्टकडे आपण रेग्युलर जायला पाहिजे चेक करायला. पण हार्ट अटॅक येऊन
त्यांच्याकडे जाऊन आपण भेटण्याची वेळ नाही आली पाहिजे. हे आपण याच्यासाठी सतर्क राहायला हवं. आपण आपल्या हार्टची काळजी घ्यायला हवी. आपल्या हार्टचं स्टेटस काय आहे हे पाहायला हवं. आपल्याला जर ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल तर आपल्याला रेग्युलर चेकअप करणं गरजेचं आहे. कारण की ह्याच गोष्टी, स्ट्रेस, ॲडिक्शन्स, ह्या गोष्टी आपल्याला हार्ट अटॅक्सला किंवा हार्ट फेल्युअरला ह्या कारणीभूत ठरतात. तर अशा जर असतील आपल्याला गोष्टी तर रेग्युलर चेकअप करणं आणि वेळेवर त्यांचं निदान करणं आणि एक्सरसाइज करणं आणि आपली लाईफस्टाईल त्या दृष्टीने आपण व्यवस्थित करणं हे फार महत्त्वाचं आहे. आज जे आदित्य बिर्ला हॉस्पिटलने सायक्लोथॉनचा उपक्रम साजरा केला होता तो हार्टसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कोणताही पेशंट, कोणताही व्यक्ती, नॉर्मल व्यक्तीला एरोबिक एक्सरसाइज केलं तर त्याचा जीवाचा धोका ॲटलिस्ट 50% टाळू शकतो. एरोबिक एक्सरसाइजमध्ये वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, रनिंग हे सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. तर माझं एक स्ट्रॉंग रेकमेंडेशन आहे की जे पण व्यक्ती आठवड्याचे 5 दिवस ॲटलिस्ट 1 तास एरोबिक फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे आणि जीवाचा धोका टाळायला पाहिजे. And I congratulate Aditya Birla Memorial Hospital for this wonderful cyclothon arranged and organized on the eve of the World Heart Day. आमच्याकडे आम्ही आता बघतोय की मागच्या 6 महिन्यात खूप तरुण लोक हार्ट अटॅक घेऊन येत आहेत आणि त्यांच्यामध्ये आम्हाला आयदर अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करावं लागतं आहे. ह्या वयामध्ये बायपास सर्जरी करणं म्हणजे हे खूप मोठा एक इव्हेंट आहे. तर मी अशी अपेक्षा करतो की आपण ह्या एक सिच्युएशनबद्दल खूप इम्पॉर्टन्स घ्यावं. त्याच्यात आपण एक्सरसाइज करणं, योगा करणं, सायकलिंग, स्विमिंग किंवा कुठलाही स्पोर्ट आपण ॲक्सेप्ट करावं. जंक फूड नाही खावं आणि झोप ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 7 ते 8 तास चांगली झोप घेणे गरजेचं आहे. आणि एक हेल्थ चेक करून घेणं ज्याच्यात आपण एक कोलेस्ट्रॉल लेवल, शुगरचे लेवल चेक केले तर हे आपल्यासाठी खूप उपयोगी राहील आणि आपल्या परिवारासाठी पण महत्त्व राहील. कारण आपण कोणाचे तरी वडील आहोत आणि हजबंड आहोत तर त्यांच्यासाठी पण आपण अर्निंग मेंबर असतो. तर ह्या दृष्टीने माझी एक तुमच्यासाठी एक मेसेज आहे की आपण ह्या हार्टच्या संदर्भात नोंद घ्यावी आणि स्वतःचं लाइफस्टाइल चांगलं करावं आणि स्वतःची चेकअप पण करत राहावं. हार्ट का जो हेल्दी रखने के लिए आज आदित्य बिरला एक इवेंट ऑर्गेनाइज किया, पेडल फॉर योर हार्ट. ठीक है, हम हार्ट को हेल्दी रखा तो एक हार्ट को हेल्दी रखा तो पूरा फैमिली को हेल्दी रखा जैसा हो जाएगा. ठीक है, सब बोल रहे मतलब हेल्दी रखने के लिए अभी इतना बोला था, लेकिन हम एज ए एमरजेंसी फिजिशियन मैं बहुत कार्डियक केसेस देखता हूँ हर रोज़. ठीक है, इसमें ऑलमोस्ट ऑल वी सेव द पेशेंट्स. ठीक है, हम सेव करके उसके बाद कार्डियोलॉजिस्ट को देंगे पेशेंट को. इनिशियली जो भी प्राइमरी ट्रीटमेंट होगा वो यहाँ से होगा. ये प्लेस जो भी हम खड़ा है यहाँ पे कम से कम हज़ारों लाखों पेशेंट्स को सेव किया है यहाँ पे. ठीक है, सेव करके उसको वापस हैप्पीली घर भेजा. जो ये डोर से हार्ट पकड़ के आया वो खुशी से हंसी करके ये दरवाजा से बाहर गया वाला हजारों लोग हैं. वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्तानं आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये एका खास सायक्लोथॉन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे हृदयाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे असून आपण माझ्या मागे पाहू शकता किती मोठ्या संख्येने डॉक्टरांनी तसेच लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एक मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आणि डॉक्टरांनी याबाबत असं मत व्यक्त केलं की सर्वांनी हृदयाची काळजी घेण्यासाठी किंवा हृदयाच्या आरोग्याबाबत नियमित व्यायाम करणं देखील महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूज़, पुणे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.